खोटी दिव्यांग प्रमाणपत्र देऊन अधिकारी पदावरती डल्ला मारण्याचा पूजा खेडकरचा डाव धुळीस मिळाला आणि आता तर राज्यामध्ये तब्बल 400 अधिकाऱ्यांनी अशीच खोटी प्रमाणपत्र देऊन खुर्च्या बळकावल्याचा संशय व्यक्त होतोय। आणि या पार्श्वभूमीवर एबीपी माझानं पोल खोल करत पर्दा फाश केलाय आणि त्यावरून आता चौकशीची समितीची मागणी जोर धरू लागलेली आहे। पाहूयात। हेलो, मेरा बेटा है तो उसके लिए निकलना था। पैर में क्या? हाँ, पैर में, लेफ्ट पैर में। वो हो जाएगा? हाँ। वो नहीं, डॉक्टर करेगा ना। तुम्हारा नाम तुम बोलोगे उसको क्या? हो, तपासणीमध्ये 26% दाखवते ते, 26%। मला पाठवा बरं फोटो त्याचा बघूया। आम्ही पाठवतो, सगळं पाठवतो। हो, मला सांगा काय ते। एबीपी माझानं खोटी दिव्यांग प्रमाणपत्र कशी दिली जातात आणि ती देणाऱ्या एजंटचा कसा सुळसुळाट सुरू आहे याचा पर्दाफाश केला, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। पूजा खेडकर आणि तिनं दिलेल्या खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या सुरस कहाण्या रोजच्या रोज उघड होत आहेत। त्यातच महाराष्ट्रात 1-2 नव्हे तर तब्बल 400 पेक्षा अधिक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा संशय आहे आणि त्याचाच पर्दाफाश एबीपी माझाचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी केला। हेलो, कौन है आप हम लोग? नहीं, मेरा बेटा है, उसका निकालना है। वो स्पर्धा परीक्षा की तैयारी कर रहा है, हाँ। तो उसके लिए निकालना था। पैर में क्या? हाँ, पैर में, लेफ्ट पैर में। मुझे बस बताओ क्या क्या चाहिए और कितने लगेंगे उसको दिए सब। नहीं, वो सामने आमने आप बात करो, मैं वो आपसे दिला दूंगा। पर देता है ना भाई, नहीं तो ऐसा होगा कि तुम बोलोगे उधर जाओ। हाँ, उधर जाओ, उधर बात तुम्हारा काम बन जाएगा, ये गारंटेड बता दूंगा। तुम तुम्हारा मुद्दा बोलने का। अपने को 62 तक चाहिए, 62 तक डिसेबिलिटी। हाँ, हमारा रोल उसके अंदर कुछ नहीं पैसे के बारे में। नहीं, 62 तक चाहिए डिसेबिलिटी, तो वो फिर ये रिजेक्ट नहीं होता है। हाँ, वो जो कुछ है तुम्हारा वो हमें बोलो। वो हो जाएगा? हाँ। और नहीं, डॉक्टर करेगा ना। तुम्हारा नाम तुम बोलोगे उसको क्या? 26% त्याचं लेफ्ट पायाचा हे प्रॉब्लेम आहे, हाँ। तर ते आपल्याला 50च्या वरती करायचंय। हाँ। तर तुमच्याकडनं होईल का? तो तुम्ही बाहेर आहे, आउट ऑफ स्टेट आहे, 17 तारखेला कॉल करा। नाही, फक्त मला सांगा ना, 20 तारखेपर्यंत हवं होतं, जर अर्जंट हवं होतं। कोणी आहे का अजून कोणी करणार? नाही, कोण करायचा विषय नसता का, ते आता लेकडे वातावरण सगळं। हो, तपासणीमध्ये 26% दाखवते ते, 26%। मला पाठवा बरं फोटो त्याचा बघूया। आम्ही पाठवतो, सगळं पाठवतो। हो, मला सांगा काय ते। हे धक्कादायक रॅकेट एबीपी माझानं उघड केल्यावर आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून चौकशी समिती स्थापण्याची मागणी केली। आता अशा बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। हे ऑपरेशन हाती घेतलं, हा एक फार मोठा करप्शन आहे, एक फार मोठा स्कॅनल आहे असं मी मानतो। यामध्ये झालेला हा सगळा प्रकार, याला पूर्ण एक SIT नेमली गेली पाहिजे आणि सर्व एकदा व्हेरीफाय झालं पाहिजे। ज्यांना आपण दिव्यांग म्हणू, त्या दिव्यांगांना संधी मिळाली पाहिजे। त्यांची संधी मारून जर खोटे बोगस दिव्यांग संधी घेणार तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यानं चुकीचे प्रमाणपत्र दिले, त्याला अंदर घालवणार। सरकारनं नाही अंदर घातलं तर आम्ही त्याला व्यवस्थित आमच्या पद्धतीनं चोप देणार आहोत। याच्यातून कोणीही सुटणार नाही। ज्यांनी बनावट प्रमाणपत्र बनवले त्यांनी आत्ताच मला वाटतं गुन्हे दाखल व्हायच्या अगोदर तसं शरणपत्र देऊन द्यावं, नोकरीतून बाहेर निघावं। ज्याच्यामध्ये एका ठिकाणहून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होणे किंवा इतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट देणे असे अनेक प्रकार झालेले आहेत। त्यामुळे एकट्या पूजावर कारवाई केली तर कदाचित त्यांच्यामुळे या इतरही आणखी प्रकरणावर कारवाई करावी लागेल, या भीतीपोटी कदाचित हे सगळं कव्हरअप करण्याचं प्रयत्न सुरू असतील अशी शंका घ्यायला जागा आहे। लाखो विद्यार्थी रात्रीचा दिवस करून डोळ्यांची खापरं होईपर्यंत अभ्यास करतात। अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचे आई वडील शेतावावरात घाम गाळून पोरांना शिकवतात। हे विद्यार्थीही घासातला घास वाचवून तयारी करतात, कारण UPSCची परीक्षा म्हणजे काही सोपी गोष्ट नाही। मात्र खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोडेबाजार करत काही बाजार बुणगे या कष्टाळू विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळवत त्यांच्या खुर्च्या हिसकावून घेतात। म्हणूनच एबीपी माझानं त्यावर जोरकस असा आवाज उठवत मोठा पर्दाफाश केला। आता सरकारनं UPSCची पदं चोरण्यासाठी खोटी दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्यांचा आणि ती विकणाऱ्यांचा बंदोबस्त करायला हवा।
तोही असा की खोट्या प्रमाणपत्रांचा खेळ मांडण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही पाहिजे. वेदांत देव, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.